बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात पर्दाफाश। ANC महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाच्या फसलेल्या वाळू धोरणाविषयी चांगलाच आवाज उठवला। एका अपयशाकडून दुसऱ्या अपयशाकडे सरकारचे पाऊल पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले। वाळू माफिया यांचा हायदोस सुरू असून सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल होऊ नये या प्रयत्नात सरकार सन्माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं, वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसा वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत, सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत। ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय। गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात, अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते। ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं। माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची। अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा, विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं, असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा।